आडीमाडीच्या अगोदर 1973 मध्ये ज्यावेळी गुजरातमध्ये चिमणभाई पटेल काँग्रेसचे होते सरकार, चिमणभाई पटेल यांचं सरकार होतं, ते प्रचंड भ्रष्ट सरकार होतं. मग विद्यार्थी मैदानात उतरले, मोर्चे निदर्शनं याला उदाहरण आलं. विद्यापीठ कॉलेज बंद केली त्यांनी आणि एवढी मागणी केली की यांनी चिमणबाईंना खाली खेचा, विधानसभा विसर्जित करा. शेवटी या मागण्या मान्य कराव्या लागल्या इंदिरा गांधींना. हे नवनिर्माण आंदोलन, त्याला जयप्रकाश नारायण यांनी पाठिंबा दिला. पुढे हे बिहारमध्ये आंदोलन चालू झालं. तिथे अब्दुल गफूर म्हणून काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते, त्यांची राजवट अशी होती, स्पष्ट होती. त्यांच्यावरती कारवाई करा अशा प्रकारच्या मागण्या झाल्या. जयप्रकाशजींनी त्याचं नेतृत्व केलं. हे पुढे सगळीकडे हे पसरलं. 1974 मध्ये रेल्वे आणि इंडियन एअरलाइन्सचं आंदोलन हे इंदिरा गांधींनी मोडून काढलं. त्यावेळी कसं होतं की टंचाई, महागाई, सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार, कॉलेजमधला भ्रष्टाचार, हे सगळे प्रकार होते. आणि काँग्रेसनी या लोकांना सगळ्यांना देशद्रोही, फॅसिस्ट असं ठरवलं. इंदिराजींनी या आंदोलनाचा हेतू लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी सूचना कोणी केली की कृष्णकांत होते, चंद्रशेखर होते, मोहनदास यशवंत होते. नरोरा म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस अधिवेशन झालं होतं. इंदिराजींनी फेटाळून लावलं. आणि पुढे काय झालं की इंदिराजींची सत्ताच गेली. मग नंतर